प्रतिभा 17 वर्षाची होती. 12वी क्लासमध्ये शिकत होती. पुण्यात चिंचवड परिसरात ती आपल्या कुटुंबासोबत राहत होती. पुण्यात उदरनिर्वाह करणं म्हणजे सोपं नाही. पण तरीही प्रतिभाच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला कसलीच कमतरता भासू दिली नाही. काबड कष्ट केले, पण बायको मुलांना सुखात ठेवलं. मध्यमवयीन कुटुंब होतं त्यांचं. प्रतिभाचं कुटुंब ज्या ठिकाणी राहत होतं त्याच ठिकाणी शेजारी गेल्या 5 वर्षापासून अमोल नावाचा 45 वर्षाचा पुरुष भाड्याने राहत होता. तो मूळचा उत्तर प्रदेशचा. तो एकटाच इकडे राहायचा. पुण्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करायचा. त्यातून काही पैसा आपल्या घरी पाठवायचा. अमोलचा स्वभाव मन मिळाव तसेच आपल्या बोलण्यातून कोणालाही आपलंसं बनवणारा. त्यामुळे शेजारी राहत असणाऱ्या प्रतिभाच्या घरच्यांची आणि त्याची चांगलीच ओळख झाली होती. कुठलाही साधासुदीचा कार्यक्रम असो, गोडधोड जेवण असो, प्रतिभाचं कुटुंब अमोलला घरी जेवणासाठी बोलत त्याला त्याच्या घरच्यांची कमी भासू देत नव्हते. अमोल 4-5 वर्षापासून तिथे भाड्याने राहत होता. त्यामुळे काही अर्जंट लागत असेल तर तो शेजाऱ्यांकडूनच घ्यायचा. तेल असो, मीठ असो, दूध असो की साखर, काहीही लागत असो तो शेजारी बिनधास्तपणे जायचा आणि शेजार धर्म म्हणून शेजारचे देखील त्याला कधीच नाही म्हटले नाही. अमोल अगदी घरच्याप्रमाणे त्यांच्या घरी जायचा यायचा आणि प्रतिभाच्या घरचे देखील त्याच्यासोबत अगदी प्रेमाने वागायचे, आपुलकीने बोलायचे आणि यामुळेच त्या दोघेही कुटुंबामध्ये चांगले संबंध झाले होते आणि एक प्रकारची जवळीक निर्माण झाली होती. प्रतिभाची आई आणि 45 वर्षे अमोल हे दोघेही खूप जास्त गप्पा गोष्टी करायचे. त्यामुळे ते एकमेकांच्या खूपच जवळ आले आणि त्यांचे संबंध प्रस्थापित होऊ लागले. प्रतिभाचे वडील कामानिमित्ताने नेहमी घराच्या बाहेरच राहत. त्यामुळे आपल्या घरी काय चाललंय याची कल्पना त्याला नव्हती. इकडे अमोल 17 वर्षाच्या प्रतिभासोबत सुद्धा खूप जास्त प्रेमाने आपुलकीने बोलत असे आणि नुकतंच वयात येणारी प्रतिभा देखील अमोल आपल्याला किती जीव लावतो, कसलीही गरज असेल तर लगेच ती पूर्ण करतो असा विचार त्याच्याबद्दल ती करू लागली. अमोल 45 वर्षाचा असून सुद्धा हँडसम आणि देखणा तरुण दिसायचा. तो प्रतिभाला जेव्हा लागेल तेव्हा पैसे द्यायला लागला होता. प्रतिभाला देखील वडिलांअगोदर आता पैशांचाही अमोलचीच आठवण यायची. तिला काही करायचं असेल तर ती अमोलला सांगायची आणि त्यामुळेच प्रतिभा आणि अमोल यांची सुद्धा जवळीक निर्माण झाली होती आणि अमोल प्रतिभावर प्रेम करायला लागला. तिला सुद्धा लागेल तेव्हा सगळं मिळत होतं म्हणून तिनेही त्याला कोणत्याच गोष्टींना नकार दिला नाही. तो म्हणेल तिथे ती जायला लागली. अमोल आता एकाच घरातल्या मुलीसोबत आणि आईसोबत प्रेम करत होता. प्रतिभाला बाहेर फिरायला घेऊन जाणं, गरजेच्या वस्तू तिला घेऊन देणं, तिला सरप्राईज देणं त्यानं सुरू केलं होतं आणि प्रतिभा देखील आता अमोल आपल्या आयुष्यात आहे म्हणून खूप जास्त खुश होती. पण त्यात ती विसरली होती की अमोल